मित्रांनो नमस्कार. मित्रांनो आज आलो आहे आपण धामणा धरण या ठिकाणी. आज रविवार असल्यामुळं चला म्हणलं एकदा येऊ धामणा धरणाहून. आपलं नेमकं धरण किती भरलं होतं, त्याच्यानंतर आता किती सध्या स्थिती काय आहेत, तर ह्या अनुषंगाने आणि एक निसर्गाचं एक समजा प्रेमी म्हणून या अनुषंगाने आज आपण रविवार असल्यामुळं आज आपण धामणा धरणावरती आलो आहेत. मित्रांनो याच्या अगोदर सुद्धा आपण ज्यावेळेस आपला पाणी चालू असताना त्यावेळेस आलो होतो. त्यावेळेस सुद्धा एक व्हिडिओ आपण त्या ठिकाणी बनवला होता. मित्रांनो धामणा धरण हे शेलूज शिवारामध्ये त्या ठिकाणी आजूबाजूचे परिसर आहेत, जी गावं आहेत, त्या गावाच्या सुद्धा याला बऱ्याच काही जमिनी त्या ठिकाणी गेलेल्या आहेत. तर याचं नेमकं एक्झॅक्ट म्हणजे ठिकाण जे आहेत हे शेलूज शिवारामध्ये भोकरदन तालुक्यात जालना जिल्ह्यामध्ये आहेत. तर मित्रांनो आज रविवार 28 डिसेंबर आणि 28 डिसेंबर म्हणजे आता एंडिंगला हे वर्ष आलं आहेत. आणि एंडिंगला येत असताना आता जी नवीन वर्षाची सुरुवात 2026 वर्षाची सुरुवात जी होणार आहेत ही आता काही 1-2 दिवसांना बाकी आहेत. तर मित्रांनो आज आपण धरणावरती आलो असताना आता तुम्ही बघत असाल हे आपण आता इकडे खाली जाऊ. मित्रांनो आता आपलं हे जे धरण आहेत धामणा धरण, तर या धामणा धरणाची जी सुरुवात आहे तर ती म्हणजे निर्मिती आहे तर ती 1972 मध्ये त्या ठिकाणी केली गेली होती. 1972 मध्ये दुष्काळ पडला होता आणि दुष्काळ पडल्यामुळं आपल्या जे आजूबाजूचा परिसर आहेत, ही शेतकरी बांधव आहेत, हे शेतकरी बांधवांचा याला हातभार लागलेला आहे. त्या वर्षाला जे कृषी मंत्री असेल किंवा जी सरकार असेल, तर त्या सरकारने ज्या दुष्काळग्रस्त भागामध्ये असे धरणं बांधायचं काम त्या ठिकाणी त्यावेळेस केलं होतं. तर मित्रांनो अशा पद्धतीने आपलं हे धामणा धरण आहेत. या वर्षाला चांगला पाऊस झाला होता आणि चांगला पाऊस झाल्यामुळं बरेच काही धरणं त्या ठिकाणी फुल झाली होती, म्हणजे भरलेली होती. आणि यावेळेस आपलं धरणसुद्धा त्या ठिकाणी चांगलाच पाणीसाठा याच्यामध्ये जमा झालेला आहे. मित्रांनो हे जे धरण आहेत या धरणाचं विशेष सांगायचं म्हणजे असं की एकदा का आपलं हे धरण भरलं तर हे धरण भरल्याच्या नंतर आपल्याला 2 ते 3 वर्ष त्या ठिकाणी आजूबाजूच्या परिसरामध्ये आजूबाजूच्या गावामध्ये चांगल्याच प्रकारचं पिण्याचं जे पाणी असतं, समस्या म्हणजे आपली जी मेन समस्या असते तर ती पिण्याची पाण्याची असते. तर एकदा का आपलं धरण भरलं तर आपल्याला 2-3 वर्ष पिण्याचा पाण्याचा प्रश्न त्या ठिकाणी मिटत असतो. आणि जर का शेती उपयुक्त जर का पाणी म्हणलं तर आपल्याला ज्याचं समजा आजूबाजूला विहिरी वगैरे बोर वगैरे आहेत तर त्यांचं सुद्धा 1-2 वर्ष त्या ठिकाणी भागत असतं. तर मित्रांनो ह्या धरणामुळे आपल्या आजूबाजूचे जे परिसर आहेत, वडद असेल, लिया असेल, त्याच्यानंतर जळकी असेल, त्याच्यानंतर दोन्ही सोडे असेल, त्याच्यानंतर समजा शिलूद असेल, हे जो आजूबाजूचा परिसर आहे तर या परिसरामध्ये चांगल्याच प्रकारचं शेतकरी बांधवांनी त्या ठिकाणी म्हणजे उत्पादन शेतामध्ये चांगल्या प्रकारचं उत्पादन घेतात. जसं विशेष म्हणजे मिरची घेता, टोमॅटो घेता, गोबी घेता. अशा पद्धतीने पाणी असल्यामुळं हे आपले शेतकरी बांधव त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचं मिरचीचं उत्पादन किंवा भाजीपाल्याचं उत्पादन त्या ठिकाणी घेत असतात आणि त्यांच्या शेतातून हे चांगल्या प्रकारचा नफासुद्धा ते काढत असतात. तर अशा पद्धतीने आपलं आता हे जे धरण आहेत हे धरण म्हणजे भरलेलं आहे. आता आपण समोर काही गेलो नाही तिकडं, म्हणजे पाट सांडा असतो तिकडे काही गेलो नाही. नेमकं आता पाण्याची लेवल किती आहे, आता मला तरी असं वाटतं पाण्याची लेवल एखादा फूट किंवा एखादा फूट 1.5 फूट खाली आली असेल भीतीच्या. तर या पद्धतीने असं धरण आहेत, तुम्ही बघत असाल. तर मित्रांनो ज्यावेळेस आम्ही लहान होतो म्हणजे 6वी-7वीत होतो, तर 6वी-7वीमध्ये असताना आमची एक निसर्ग सहल म्हणून या धरणावरती आम्ही आमच्या शिक्षकांसोबत या धरणावरती आलो होतो. आणि एक निसर्ग सहल म्हणून त्या ठिकाणी त्याचा आनंद शालेय जीवनामध्ये घेतला होता. तेव्हा तर मित्रांनो आपल्याला नेहमी आपले वडील, आजी, आजोबा हे नेहमी सांगत असतात की आम्ही या शेलूजच्या धरणावरती त्या ठिकाणी काम केलेलं आहे. विशेष म्हणजे हे जो आजूबाजूचा परिसर आहे या परिसरामधले जे शेतकरी वर्ग आहेत तर त्या वर्गाने या सर्व मिळून आजूबाजूच्या खेड्यातले जे शेतकरी बांधव आहेत तर त्या शेतकरी बांधवांनी सर्व मिळून या धरणावरती त्यावेळेस दुष्काळामध्ये त्या ठिकाणी काम केलं होतं. तर आपल्याला नेहमी आपले आजी आजोबा त्या ठिकाणी सांगत असतात की आम्ही या धरणावरती काम केलेलं आहे.
तर मित्रांनो अशा पद्धतीने असे या आपल्या धरणाची त्या ठिकाणी विशेष सांगायचं आहेत. तर या पद्धतीने आपलं आता धरण भरलेले आहेत आणि आजूबाजूला ही जी झाडं आहेत ही झाडं पण त्या ठिकाणी बरेच काही उगले आहेत, तुम्ही बघत असाल. तर मित्रांनो ज्यावेळेस दुष्काळ पडत असतो म्हणजे एखादा समजा एखाद्या वर्षीला पाणी जर का कमी असलं, पाणी कमी असल्यामुळं काय होतं आजूबाजूचे जे परिसर आहेत समजा लांबची खेडे आहेत तर ते खेड्यामध्ये पाण्याचा समस्या भासत असती. तर ते पाण्याची समस्या भासल्यामुळं बऱ्याच वेळेस तिथून टँकरच्या माध्यमातून या धरणातून पाणी त्या ठिकाणी सप्लाय करावं लागतं. म्हणजे या जर का आजूबाजूच्या खेड्यामध्ये जर का पाण्याचा प्रश्न निर्माण झाला, जर का एखाद्या वेळेस दुष्काळ असला म्हणजे एखाद्या वर्षीला पाण्याचा कमी म्हणजे प्रमाण असलं, पाणी कमी पडला तर त्यावेळेस त्यांना पिण्याच्या पाण्यासाठी सर्वात मोठा प्रश्न निर्माण होतो. आणि तो पिण्याच्या पाण्याची समस्या बऱ्याच वेळेस आपल्या या धरणातून या धरणाच्या माध्यमातून त्या ठिकाणी टँकरच्या साहाय्याने तिथून पाणी नेलं जातं. म्हणजे इथून पाणी टँकरच्या साहाय्याने बाहेरच्या गावामध्ये नेलं जातं. आणि बऱ्याच वेळेस आपल्या जे भोकरदन आहेत तर ते भोकरदनला सुद्धा इथून पाणी गेलेलं आहे टँकरच्या साहाय्याने. तर मित्रांनो अशा पद्धतीने हे धामणा धरण आहेत. आता आपण समोर काही गेलो नाही तर समोर आपल्याला जायचं आहे. तर तुम्ही बघत असाल. तर मित्रांनो आता आजूबाजूचा जो परिसर आहेत तर ह्या वर्षीला भरपूर काही शेतकरी पाण्याचा साठा जास्त असल्यामुळं भाजीपाला पिकं त्या ठिकाणी घेत असतात. जसं की मिरची असेल, गोबी असेल, टोमॅटो असेल, अशा विविध भाजीपाला पिकाची लागवड आपले शेतकरी बांधव करत असतात. तर मित्रांनो अशा पद्धतीने हे शेलूचं धरण आहेत. म्हणजे चांगल्याच प्रकारचा मोठा याचा जलसाठा आहेत आणि चांगल्याच प्रकारचं मोठं याचं काम त्या ठिकाणी झालेलं आहे. तर मित्रांनो आता आपण समोर तर काही गेलो नाही, आता आपण समोर जाणार आहोत. समोर गेल्याच्या नंतर आपण तिथं बघू नेमकं किती लेवल आहे, किती पाण्याचा साठा त्या ठिकाणी रिकामा झाला आहे. तर या पद्धतीने आपण थोडीफार माहिती जाणून घेतली. तर मित्रांनो आपण नेहमी शेतकऱ्यांचे शेतीविषयक माहिती त्या ठिकाणी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून शेतकऱ्याला सांगत असतो. परंतु आज रविवार असल्यामुळं आणि सुट्टी असल्यामुळं आणि विशेष म्हणजे 28 डिसेंबर म्हणजे एंडिंगचा महिना असल्यामुळं आपल्याला एक जुनी आठवण म्हणून त्या ठिकाणी या शेलू धरणाची आपण त्या ठिकाणी पाणी काढण्यासाठी आलो होतो. तर आता आपण समोर जाऊ. समोर गेल्याच्या नंतर आपल्याला समजा नेमकं पाणी किती येतं. तर मित्रांनो चला मग. तर मित्रांनो फायनल आपण इथं आता भीतीवरती आलो आहेत. आणि भीतीवरती आलो असताना आता तुम्हाला मी सांगितलं हे जे साठा आहेत तर थोडासा 1 फुटाचा रिकामा झाला आहे. म्हणजे 1-अर्धा फूट त्या ठिकाणी रिकामा झाला आहे. मित्रांनो अशा पद्धतीने हे शेलू शिवारामधलं धामणा धरण या ठिकाणी भरलेलं होतं. याच्यावरून भीतीवरून पाणी त्या ठिकाणी पडलेलं होतं, म्हणजे चालू होतं पाणी. आणि भरपूर म्हणजे 1 ते 2 महिने तरी पाणी वरून पडलं. आता पाण्याचा साठा थोडासा आटला म्हणजे रिकामं झालं थोडंसं धरण. आणि अशा पद्धतीने आता धरणाची स्थिती आहे. तर मित्रांनो या पद्धतीने आपण अशा शेतीविषयक माहिती असेल किंवा शेतीविषयक तर मित्रांनो या पद्धतीने आपण धामणा धरणावरती आलो होतो. आणि आता थोडंसं रिकामंसुद्धा त्या ठिकाणी धरण झालेलं आहे. आणि मित्रांनो आता यावर्षीला पाण्याचा अंदाज कसा राहतो, पाणी नेमकं कसं राहतं त्या हिशोबानं निसर्गावर डिपेंड असतं. तर आता अशा पद्धतीने आपण धरणावर आलो होतो. धरणावर आले असताना तुम्हाला थोडीफार माहिती त्या ठिकाणी सांगितली. आणि मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. मी तुम्हाला अगोदरसुद्धा त्या ठिकाणी एक आपल्या शेलू शिवाराचा जे धामणा धरण आहेत या धरणाचा त्या ठिकाणी माहिती सांगितली होती. ज्यावेळेस आपलं धरण हे भरलं होतं आणि या ठिकाणी पाणी वाहत होतं तर त्यावेळेससुद्धा मी व्हिडिओ बनवला होता. तर आता आजचा हा व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे असं सुट्टी असल्यामुळं चला म्हणलं एकदा येऊ आपण धरणावर नेमकं काय स्थिती आहे काय नाही. आणि आपल्याला आवडसुद्धा आहेत अशा म्हणजे नवनवीन जे असतं निसर्गाचं समजा निसर्गाच्या सानिध्यातल्या काही गोष्टी किंवा असं नवनवीन माहिती तर ते घेण्याचं काम आपण आणि शेतकऱ्याला देण्याचं काम त्या ठिकाणी करत असतो. मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन व्हिडिओ आणि नवनवीन शेतीविषयक माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो आपलं हे जे धरण आहेत हे धरण
शेलूद शिवारामध्ये भोकरदन तालुक्यामध्ये जालना जिल्ह्यामध्ये येतं. याचा जो साठा आहे हा साठा म्हणजे चांगल्याच प्रकारचा मोठा आहे जलसाठा, आणि इथून आजूबाजूच्या परिसरामध्ये सुद्धा त्या ठिकाणी पाणी जातं. ज्यावेळेस आपल्या म्हणजे महाराष्ट्रामध्ये किंवा आपल्या भागामध्ये दुष्काळग्रस्त स्थिती निर्माण होती, जर का पाणी एखाद्या वेळेस कमी पडला एखाद्या वर्षाला, आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये जर का पिण्याचं पाण्याची समस्या त्या ठिकाणी भासत असेल, तर बऱ्याच वेळेस इथून त्या ठिकाणी पाणी नेण्यासाठी म्हणजे न्यावं लागतं. आता इथून भोकरदनला पण सुद्धा बऱ्याच वेळेस पाणी त्या ठिकाणी टँकरच्या साहाय्याने गेलेलं आहे. तर अशा पद्धतीने हे धामणा धरण आहेत. तर मित्रांनो, आता जर का नंतर आपण कधी येऊ शकतो, जर का आलो तर त्यावेळेस सुद्धा आपण व्हिडिओ बनवू, आणि अशा पद्धतीने हे धरण आहेत. तर मित्रांनो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही माहिती इतर शेतकऱ्यांना सुद्धा त्या ठिकाणी शेअर करा. तर मित्रांनो, भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.